मित्रांनो तो माव उभा आहे ते थैला घेसन झाला मला आता. तर मित्रांनो आता आला मी गच्चीवर पतंग उडायले रोजच्या सोबत आज बी आला. मित्रांनो तुमच्या इथे आले. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आणि मग उचलला होता चिनवले ते एक सामान द्यायला नाही काहीतरी. आता पुढे काय आता तुम्हाला सांगतो मी. चला तर मित्रांनो आता आले हो चिनॉल मध्ये. तर मित्रांनो आता मला चिनॉलच्या बस स्टँडवर हो. मित्रांनो तुमच्या इथे आले. आले दोन वर तर मित्रांनो जे सामान द्यायचं होतं व ते दिलं ना, आता चालल्या मग घरी. चला मग. मित्रांनो आता आल्या मग घरी गो. पाहू शकताय तुम्ही माझे भाऊ म्हणतात आहे. तर मित्रांनो आता मी कपडे चेंज करून घेतले व ते कपडे बरोबर काही दिसत नव्हते. ते कपडे बदले घेतले. आता मला भूक लागली. आता मी चालला जेवण आले किचन मध्ये घेत आता तिकडे जेवण भरीसन आणतो मग खातो. तर मित्रांनो जेवण आहे ब हे पुरणपोळी आहे. वरण भात आहे पण वरण कशाचं ते मला समजत नाही. जाऊ दे आता मी खातो ते पहिलं तर. तर मित्रांनो आता आला मी गच्चीवर पतंग उडायले रोजच्या सोबत आज बी आला. आज मी एकटा आहे. चक्री हातात आहे. पतंग इकडे पडली मी. ही पतंग सोडीन. ही सोडीन नाही तिकडे पडल्या दोन एक. ही दोन पडल्या या इकडे पडली एक. हिच्यातली एक पतंग उडेल मी आता. तर मित्रांनो आता मी आणला चष्मा बस तर पुरं ऊन डोळ्यावर येत होता. चष्मा आणला. चष्मा लायसन पतंग उडेन बी बरे. हे पतंग सोडतो आता मी. तर मित्रांनो मी पतंग उडायला झाला तर मी खाली आलाय. आपल्या घरी 22 उभी आले ते 2 बोट जातोय. हाय हसतोय काय गोड हसतोय आहे. आता मी पतंग घ्यायला जाईन बारी अर्धा एक घंट्याला. टीव्ही चालू आहे. आवाज पुरा सायलेंट आहे ना. चालेल चला मग पतंग घ्यायला जाईन मी अर्धा एक घंट्याला. पुढचं पाहिलं. तर मित्रांनो आता मी पतंग घिसन आला व आणि पतंग घ्यायला गेले त्याचे काही क्लिपा काही घेतल्या नाही. आणि संध्याकाळ झाली आहे. आणि आता मागच्चीवर याच्या गेलाय. याच्या आलाय मागच्चीवर मावरे बाबुरी. संध्याकाळी होत आले ना आता आले मग उडायला पतंग. ते कुडते तडी सुट्टी म्हणजे ते सोडवा मग तेव्हा तो सोड्याची कोशिश करतोय. हे घे ना पण नव्या कशाला आणल्या फेक ना ते. आता सोडता मग लवकर बनायला लागतं. पतंग सुटत नाही आहे. हे आहे याचे पतंग. कोणत्या पोरग्याची पतंग सुटी गेली पाहिजे. हे बाय याचे पतंग आता लोक सुटत नाही आहे. हे बाय सुटली धीरे धीरे सुटी आली आहे. तर मित्रांनो आता मग चालले धनंजय रूम मध्ये. त्याचा फोन आला की माझ्या रूम मध्ये. तर धनंजय उभा समोर. दोस्त
आहे बा हा लावला रे लावला मजा घेताय म्हणजे हे बा हे बा वॉलपेपर लावलाय हे जाणार मग मी पाणीचा लावलाय माहिले लावलं हे कर पहिले ते बाय ते लॅपटॉप लावलाय पहिले हे कर हॉटस्पॉट चालू कर भाऊ नेट नाही भाऊ माझो चालू कर ए सुधरायला ते नाता नवा हॉटस्पॉट चालू कर तर मित्रांनो पाहिजे शकता पुरी रात होत त्याला आता आमने एक पतंग म्हणजे उडेल ते आणि ते काटाय गेली आहे ना काटली ते त्या समोरच्या ना हे ना काटल तिथे आमची काटे गेली आता मग चालले खाल्ले थांबे चक्री तर घेऊ दे चलो अभी हम मिलते हैं आपको रात के 8 बजे ठीक है जब तक के लिए आप आगते देखते रहो तर मित्रांनो रोजच्या सारखा रात झाली आहे ना रोजच्या सारखा आता चालला मी जयदीपच्या घरी काय होतं पुढे तुम्हाला सांगतोच मी चला मग टेमनं तडी शेकोटी पेटवलीच आहे पतंग सोडता येत आडी हे बा मोहिते आप धावतोय पतंग सोडता येते रात्री पतंग सोडता येत आडी तिकडे ये जा सोडतोय ये जा इकडे पुढे पेटवली गाडी दीदी बहुत डाल आणि शेट लोक तर बाप्पा खुर्चीवर बसले शेट लोक नाही 2 बोट इकडे हेवी बसले हो अटकी गेली पतंग पतंग अटकी गेली अरे पतंग अटकी गेली दिसते नाही तर मित्रांनो आता मला मोठा भाऊचा फोन आला की दुर्गादेवीच्या मंदिरात जो आहे ना ते थैला आहे ते घिसन जातो घरी आता मी चाललाय दुर्गादेवीच्या मंदिरात जो चला मग ते तरी बसले जायचे ते आगती शेकताय मी चाललाय तिकडे मित्रांनो तो मा उभा आहे तडी ते थैला घिसन जा नाही मला आता मावा काढून फ्रीजर मध्ये ठेवतो फ्रीजर मध्ये कडकला आला पाहिजे ते दे. आणि गुलाबजामुन पावडर बाहेर काढतो हो ते थैला घिसून जा नाही होता मला हा वजनी तर दिसतोय जातो उकली संध्या नावळे तर मित्रांना या थैलाचा हातातच घी घेतला जास्त वजनी नाही आहे हलका जाय मला वाटलं वजनी असेल पण निघला तो पुरा हलका चाललाय त्या रस्त्यानं घरी तर मित्रांनो या घिसन तर मी आता घरी पोहोचू गेला बुवा घरी तर कोणी कडी दिसते अडी तर का रे भाऊ कुठे गेले भाऊ ही माझे ठीक आहे तो घरी तर कोणीच नाही तर मित्र थैला आणि संठी त्याला व जे सामान काढी घेतले गुलाबजामुनचं कवा तो फ्रीज मध्ये त्याला आणि आता आपला ब्लॉग बी आडी आणतोय आणि ब्लॉग पसंत आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय